नंतर पार्लमेंटला जावायचं, त्यांच्याशी लढत राहायचं, पार्लमेंट संपलं की परत वकिलाकडे जायचं, घरी यायचं, आंघोळ करायची, झोपायचं, डोकं भरभरत असतं दिवसभर. पण आता ना गंमत यायला लागली आहे. आपल्याकडे काय म्हणतात, शहाण्यांनी कोर्टाची पायरी. मी तर इतकी शहाणी आहे तर डायरेक्ट सुप्रीम कोर्टात चढले, खाली चढलेच नाही कोणी. आलं म्हणतात चढून तर बघूया. आणि आता ना कोर्टात गेलं नाही की असं भीती वाटते काही दिवस, अरे कोर्टात गेलोच नाही, असं काहीतरी झालंय चुकल्यासारखं. वकिलाचा आत्ता पण गाडीतून उचलायला मला 10 सेकंड उशीर झाला. याचं कारण वकिलाचा फोन आला, बाबा सब कुछ रुक सकता है, वकील नाही रुक सकता अभी. काय रे बाबा, ते नाही फायलिंग करायचंय, कुठलं चिन्ह पाहिजे. म्हटलं अरे दे, कुठलं देतील ते घे, चिन्ह घे म्हणजे झालं. कारण का मी प्रचाराला उतरले, पक्षाचा पत्ता नाही, चिन्हाचा पत्ता नाही, फक्त सुप्रिया सुळेला वोट द्या एवढंच म्हणेन, चिन्ह किधर आहे. पक्ष पण घेऊन गेले, चिन्ह पण घेऊन गेले, आमदार पण घेऊन गेले, सब कुछ लेके गए. अभी फकीर है तुम्हारी बहन. हा पण फकीर असते तर एक सांगते, माझे विरोधकी म्हणतील सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी आहे. बाकी काही घेऊन झाले, माझी इमानदारी नाही घेऊन जाऊ शकत. त्याच्यामुळे मला काही चिंता नाही. काय नाही दिलं ना तर बघू शेवटच्या दिवशी. आणि मी तर लोक मला म्हणतात चिन्ह कसं पोचवणार. म्हटलं कशाला काळजी करता, ते जुनं चिन्ह घेऊन गेले. तुमच्यासारखे सगळे उत्साही आणि मीडियावाले ते म्हणतील अरे कुठलं चिन्ह मिळालं, डबल पब्लिसिटी होईल आपल्या चिन्हाची, कराय की नाही. ज्या दिवशी चिन्ह गेलं जाऊ दे ना. मला लोक म्हणतात एवढं कसं रिलॅक्स मध्ये. म्हटलं अदृश्य शक्ती आहे, ते चिन्ह नेणारच होतं. उद्धवजींचं नेलं, आज आमचं नेलं, काय प्रॉब्लेम आहे. ते मराठी माणसाचा द्वेषच करतं दिल्ली. छत्रपतींच्या काळात ही केला, काही बदललेलं नाही. आज तुम्हाला आवडो ना आवडो, आज सत्तेमधल्या लोकांचा माझा आरोप आहे की छत्रपतींनी उभं आयुष्य सगळं दिल्लीला लढण्यात घालवलं. आज ही काय वेगळी परिस्थिती आहे. आज मराठी माणसाचा अपमान कोण करतंय तर ती दिल्लीची अदृश्य शक्ती करते. मला सांगा, उद्धव ठाकरेंचा पक्ष कोणी स्थापन केला? मराठी माणसाने स्थापन केला. मराठी माणसाचा पक्ष तुम्ही घेऊन गेले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी आदरणीय पवार साहेबांनी केली. केलं की नाही? मला सांगा, स्वतःच्या वडिलांना किंवा कुणालाही ज्येष्ठाला घरातून बाहेर काढाल का तुम्ही? ही आपली संस्कृती नाही. आम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामचे सगळे संस्कार आहेत. अरे ज्या मुलांनी सत्ता सोडली, 14 वर्षाचा वडिलांसाठी वनवास केला, हे आमचे संस्कार आहेत. दुसऱ्याचं नको आम्हाला काय. आणि मी तुम्हाला सांगते काय लागतं, घेऊन जाऊ दे पक्ष आणि चिन्ह. अरे मेंदू आहे ना, सगळं चालतंय, हात पाय डोकं सगळं चालतंय. नवीन शून्यातून उभा करू आणि भ्रष्टाचार मुक्त असा पक्ष तुमच्या समोर उभा राहू, त्यांनी कधी दुसऱ्या कोणाचं केलेलं नाही. कधी गरीब आदमी का लेखे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.